नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आपण या मॉडेलनुसार राज्यात उद्यापासून कशा पद्धतीने पावसाच्या हालचाली होतील आणि सध्या राज्यावर कशा पद्धतीने वॉटर वेपर आहे, म्हणजे बाष्पचं प्रमाण, आर्द्रतेचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, अ, अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त ढग हे राज्याच्या दक्षिणेकडील भागात शिरकाव करणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रांनो कोल्हापूर, सांगली, सातारा, जत चा काही भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, या लातूरला तर मित्रांनो कालच आजच पाठे पाऊस झालेला आहे. अगदी जालना इकडं बुलढाण्यापर्यंत मित्रांनो हे वातावरण जाणार आहे. इकडं नाशिक सुद्धा याच्यामध्ये डॅमेज होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा पाऊस, याची जी तीव्रता आहे ही 20 तारखेपासून वाढत आहे. लक्षात घ्या, 20, 21, 22 2-3 दिवस हा पाऊस राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा आहे. यामध्ये पावसाचं प्रमाण अंतर्गत महाराष्ट्रात कमी आहे, परंतु मित्रांनो कोल्हापूर साईड आपण जे पाठीमागं सांगितलं होतं की पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, बेळगाव आणि त्या परिसरात मित्रांनो, यामध्ये कोल्हापूरचा बहुतांश भाग हा घाटावर 22 तारखेला, 21 तारखेला पावसाळ्यासारखा पाऊस या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कुठे पावसाचं प्रमाण असेल, वादळी पावसाचं प्रमाण असेल, तर याचा जर आपण विचार केला तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीचा जत आहे, साताऱ्याचा भाग आहे, रत्नागिरी आहे, हा संपूर्ण जो घाट आहे, पुण्यापर्यंत हे भाग डॅमेज होणार आहे. मित्रांनो, इकडे सोलापूर आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, परभणी, बीड, अहिल्यानगरचा भाग आहे, नाशिकचा सुद्धा भाग मित्रांनो, असा संपूर्ण हा दक्षिणोत्तर पट्टा, ज्या पद्धतीनं आपला घाट, पश्चिम घाट आहे, त्या पद्धतीने या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला वाढताना दिसत. कारण का, तर याला अरबी समुद्र जवळ आहे आणि त्यामुळे साहजिकच या घाटावर त्याचा परिणाम हा जास्त होणार आहे अंतर्गत महाराष्ट्रापेक्षा. अंतर्गत महाराष्ट्रात मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, हिंगोली वगैरे, अकोला टेम्परेचर आहे, बुलढाणा असेल, जळगाव, धुळे या साईडकडे सुद्धा मित्रांनो ढगाळ वातावरण होईल. फारसा पावसाच्या नोंदी वर होणार नाहीत, परंतु या भागात मित्रांनो वादळी पावसाच्या सिस्टीम ह्या तयार होतील 20 तारखेपासून. विशेषतः मित्रांनो 22 तारीख ही राज्यामध्ये डॅमेज आहे. आणि एक लक्षात घ्या, हा सर्व जो पाऊस आहे हा घाटाला आणि घाटाच्या पूर्व उतारावर जो भाग आहे अंतर्गत भागात, या भागात या पावसाच्या हालचाली होत आहेत. त्यामुळे मित्रांनो सतर्क राहा, सावध राहा, एवढीच विनंती आपणाला करतो. आणि अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.